नमस्कार, मी कृतिका कदम. AB9 TV मराठी न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही पाहताय न्यूज एक्सप्रेस 20. देशाला न्याय देणारा अर्थसंकल्प, आर्थिक विकासाला गती मिळणार, समाजाला शक्ती देणारं बजेट. अर्थसंकल्पावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया. ही तर आमची स्कीम, तीच केंद्राने पळवली. बजेटमधील योजनेवरून काँग्रेसने काढला सरकारला चिमटा. देशाच्या प्रगतीचं नाही तर मोदी सरकार बचाव बजेट. मल्लिकार्जुन खरगे यांचा एनडीए सरकारवर हल्लाबोल. कुर्सी बचाव बजेट. अर्थसंकल्पावरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा. अन्न वस्त्र निवारा देण्याचं काम. अर्थसंकल्पावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांचे संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन. साधा शिक्षक खासदार झाला, ती किमया म्हणजे शरद पवार. भास्कर भगरेंची स्तुती सुमने. पंतप्रधान मोदींवरही साधला निशाणा. शेतकऱ्यांना क्रांती आणणारा अर्थसंकल्प. सदाभाऊ खोत यांची बजेटवर प्रतिक्रिया. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची जनआक्रोश यात्रा नगरच्या शेवगावात दाखल. दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली आहे. बजेटवर बोलताना रोहित पवारांचा फडणवीसांवर सणसणीत टोला. अर्थसंकल्पावर वडेट्टीवार यांची टीका. म्हणाले, ही तर काँग्रेसच्या न्यायपत्राची उचलेगिरी. अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काही मिळाले नाही. ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिक्रिया. गुड न्यूज, सोने 2 तासात 3000 स्वस्त. पुण्यात ग्राहकांना लॉटरी. बजेटनंतर आनंदी आनंद. पूजा खेडेकरांचा पाय खोलात. दिल्ली क्राईम ब्रँचने केला फसवणुकीचा गुन्हा दाखल. अंगावर झाड कोसळून महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू. दरड कोसळल्याने घराचेही नुकसान. बजेट 2024 मजबूत कमी, मजबूर जास्त. गरीब मध्यम वर्गाला दिलासा, गुंतवणूकदार नाराज. मनसे विधानसभेत 200 ते 225 पर्यंत जागा लढणार. राज ठाकरेंचे शिलेदार राज्यात स्वबळावर शड्डू ठोकणार. लाडकी बहीण भाऊ नंतर लाडकी बायको योजना आणा. जयंत पाटलांची राज्य सरकारला खोचक टीका. केंद्र सरकारकडून लाडक्या महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा. विरोधी पक्षनेते म्हणाले, ही तर उचलेगिरी. इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीवर हायकोर्टाची स्थगिती. आरोपी पळून जाण्याची शक्यता. सीबीआयचा युक्तिवाद. अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा AB9 TV मराठी. नजर प्रत्येक घडामोडींवर.